माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत, त्याबद्दल आपण काय सांगता? आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. हरिभक्त पारायण रामराव महाराज देशमुख यांचं अतिशय सुंदर कीर्तन या ठिकाणी झालं. नांदेड दक्षिण मतदारसंघातील मोठ्या प्रमाणामध्ये जनतेने या ठिकाणी मला येऊन आशीर्वाद दिले. मी जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं असताना पूर्ण जिल्ह्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जिल्ह्यातून माझ्यावरती माझ्या परिवारावरती प्रेम करणारी जनता आपण सकाळपासून बघताय. हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक मला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. एक छोटासा कार्यकर्ता आणि त्याच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता प्रेम करते. खरंच मी स्वतःला फार मोठं नशिबान समजतो की जनतेचं इतकं मोठं प्रेम मिळणं हे खरंच माझ्या भाग्यात लागते. म्हणून खरंच मी जनता जनार्दनाला मनापासून नमन करतो. असंच प्रेम माझ्यावरती पुढेसुद्धा ठेवावं असं नम्र आव्हान या ठिकाणी जनतेला करतो. अतिशय उत्साहामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझा वाढदिवस साजरा केलेला आहे. जे काही कार्यक्रमाचे आयोजक होते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव, शिवसेनेचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोकरावजी मोरे यांनी या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलं होतं. त्यांचंही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण तर कार्यकर्ता नेत्याला मोठं करत असतो. त्या धर्तीवरती आज जे काही माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे ते खरंच मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण तर रात्रचा दिवस करून कार्यक्रमाचं आयोजन करतात. मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर असं आयोजन त्यांनी केलं होतं आणि आपण सकाळपासून बघताय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आणि खरंच जनतेचं इतकं प्रेम मिळणं खरंच मी स्वतःला फार मोठा भाग्यवान समजतो. जनतेचे आशीर्वाद या ठिकाणी मला मिळालेत. पांडुरंगा चरणी एवढीच प्रार्थना करतो की जनतेचे आशीर्वाद जे काही मिळालेले आहेत ते जनतेसाठीच मी वाहून घ्यावं अशी आई जगदंबाच्यांनी प्रार्थना करतो. सकाळी ढोक महाराजांनी तुम्हाला मंत्री होणार म्हणून असे आशीर्वाद दिले, त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? नाही, मी जे काही आता सेवक म्हणून काम करत आहे त्यामध्ये मी खूप खुश आहे. कारण तर मंत्री झाल्याच्या नंतर सर्वसामान्य माणसाला भेटता येणार नाही. इतका सर्वसामान्य माणसातला माणूस आहे मी की सर्वसामान्य आपण दादा दक्षिण मतदारसंघापासून बघता आपण की प्रत्येक घटकातला माणूस मला थेट येऊन भेटतो, माझ्याशी हात मिळवतो, मला सत्कार करतो, बोलतो. मंत्री पदापेक्षा हे काही कमी नाहीये. खूप मोठं प्रेम या ठिकाणी मला मिळालेलं आहे. दक्षिण मतदारसंघातून आज लोकसंख्या प्रकाशभाऊ खेडकर साहेबांनंतर हेमंतभाऊ पाटलांनंतर तुमच्या मागे उभं टाकलेली दिसते आणि मतदारसंघाचा तुम्ही विकास कामासाठी आणि येणाऱ्या इलेक्शनसाठी येणाऱ्या आढाव्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? त्याला निश्चितपणे जनतेने जे काही प्रेम दाखवलेलं आहे आणि जनतेने पावती दिलेली आहे. एक सेवा करण्याची संधी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पूर्ण मतदार बांधवांनो भगिनींनी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचंच स्वरूप आपण आज बघितले असेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड दक्षिण मतदारसंघातली जनता असो किंवा जिल्ह्यातील जनता मोठ्या प्रमाणावर माझ्यावर प्रेम करते. मी स्वतःला एक लास्टचा प्रश्न असा आहे की आपण विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपल्याला काय वाटतं ते प्रश्न कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहेत? मी सर्वप्रथम शेतकऱ्याचं लेकरू आहे. शेतकऱ्याची जाणीव असणारा एक लेकरू आहे. त्यासाठी मी शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार सभागृहात मांडणार आहे आणि त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे आणि निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. या मतदारसंघातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये हे सरकार न्याय दिल्याशिवाय राहणार नाही तर निश्चित या ठिकाणी मला वाटतं.